कोल्हापूरमधल्या गोकुळच्या सभेमध्ये राडा साऱ्या हाती पोस्टर्स घेऊन सदस्यांनी मोठा गोंधळ घातलेला आहे आणि गोकुळच्या गेटवर सदस्यांनी मोठी गर्दी केली आहे। सभागृहामध्ये जाण्यासाठी ही मोठी गर्दी झालेली आहे। सभागृहामध्ये आता गोंधळ होताना दिसतोय। गोकुळची आज वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि अपेक्षेप्रमाणे आणि दरवर्षीप्रमाणे याही सभेत गोंधळ होताना दिसतोय। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। प्रताप, अपेक्षा होतीच याही वर्षी अशा प्रकारे गोंधळ होणार, मोठ्या संख्येने सभासद आलेले दिसतात, शेतकरी आलेले दिसतात, काय नेमकं वातावरण आहे? प्रताप, तर ही कोल्हापुरातून आपण दृश्य पाहतो। गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि या ठिकाणी शौमिका महाडिक आणि त्यांचा मोठा गट आलेला दिसतोय। त्याचप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी इतर दूध उत्पादक शेतकरी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, सदस्य आलेले आहेत। काय नेमकं आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये होते बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। शौमिका महाडिक पहिल्यापासूनच अत्यंत आक्रमकरित्या बोलतात। माझी भूमिका कायम हीच राहिलेली आहे की ठरावधारकांना आतमध्ये बसू दे, मी त्यांचं प्रतिनिधित्व करते। संचालक असायच्या आधी मी सुद्धा एक सभासद आहे। जर माझ्या सभासदांना बसायला जागा नसेल तर मी बसणं चुकीचं आहे। त्यात सुद्धा फक्त आमचे बॅनर आणि आमचे झेंडे आणायला मनाई आहे, पण इथं दिसतंय विरोधकांचे झेंडे आणि बॅनर ऑलरेडी आतमध्ये आलेले आहेत। त्यामुळे हे कुठंतरी मुद्दाम सह करण्यात आलेलं आहे, हे स्पष्ट। विरोधकांना स्थान दिलं नाही असं म्हणायचं तुम्हाला? 100%। तर शौमिका महाडिक यांची प्रतिक्रिया आपण पाहिली आणि मोठ्या एक प्रकारे राडा सुरू आहे। आम्हाला झेंडे आत आणून दिले जात नाही, बसायला जागा नाही। प्रताप, काय नेमकी सगळी परिस्थिती आहे या ठिकाणी? आपण पाहतो की पुन्हा एकदा राजकीय आखाडा दूध संघाच्या या वार्षिक सभेमध्ये पाहायला मिळालेला आहे। आपण पाहतो की सत्ताधारी सभासद जे आहेत ते सुरुवातीपासून पहिल्यांदा पहिल्या रांगेत येऊन बसले आणि त्याच्यानंतर अखेरच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की विरोधक शौमिका महाडिक आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आणि त्याच्यानंतर बाजूला आम्हाला जागा द्या अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आणि आपण पाहतो की लक्ष ठेवू नये। मात्र एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राडा, घोषणाबाजी सुरू आहे की त्यांचा आवाजही पोहोचत नाहीये। सध्या शौमिका महाडिक आपण पाहतोय स्क्रीनवर आणि अनेक सदस्य या ठिकाणी आलेले आहेत। शौमिका महाडिक आता यांनी तक्रार केली की त्यांच्या सदस्यांना, जे ठराव समितीचे सदस्य आहेत, त्यांना बसायला सुद्धा जागा नाहीये आणि त्यांचं प्रतिनिधित्व शौमिका महाडिक करतात। त्यांच्या झेंड्यांना, त्यांच्या बॅनर्सला या ठिकाणी विरोध होतो आहे, ते आत आणून दिले जात नाही। मात्र त्याचवेळी विरोधकांचे मात्र बॅनर्स या ठिकाणी आलेले, त्यांचे झेंडे आहेत आणि त्यामुळे एक प्रकारे मोठी अभूतपूर्व अशी राड्याची परिस्थिती कोल्हापूरच्या गोकुळच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली। खरं तर दरवर्षीच अशा प्रकारे राडा होत असताना दिसतो, याही वर्षी होणार अशी अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे तेच घडत असताना आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसते। सतेज पाटील यांची देखील पोस्टर्स कार्यकर्त्यांच्या हातात दिसतात।
गोकुळची सर्वसाधारण वार्षिक सभा आता सुरू झालेली आहे आणि विरोधकांचा आवाज दाबला जातो असा आरोप होतोय. वाहतुकीचा खर्च, खराब दूध, गोकुळच्या ठेवींमध्ये होणारी सातत्याची घसरण, पशुखाद्य, कच्चा माल खरेदीसह अन्य कारणांविरुद्ध सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्यानं आरोप व्यक्त आहेत.